मेथीच्या भाजीचे खूप सारे प्रकार आहेत। आज मी तुम्हाला मेथीची भाजी पीठ पेरून कशी करायची तेच सांगतोय। कोणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि भाजी तेवढीच चविष्ट बनते। नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर त्यासाठी एक जुडी मेथी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर 3 ते 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। सोबत 5-6 लसूण पाकळ्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे। मिरची व लसणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, म्हणजेच भाजीला चव छान येते। तर हा जो ठेचा आहे चिरून घेतलेल्या मेथीमध्ये घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे। बेसन घातल्यावर हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी हाताने हे सर्व मेथीला लागेल असं मिक्स करून घेतलेलं आहे। या भाजीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर नाही करणार आहोत। तर हे जे बेसन आहे, मेथीचा जोही ओलसरपणा आहे त्यामध्येच ते बरोबर बाइंड होतं। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे शेंगदाणा तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की गॅस अगदी लो करून यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची। लक्षात ठेवायचं आहे, फोडणी खमंग बसली की बेसन लावून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे। गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच मेथीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते। आता या क्वांटिटीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। हे थोडा वेळ आणखीन परतवून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवून यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे एक वाफ आणायची आहे। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। साधारण 3 मिनिटे झाल्यानंतर आणखीन थोड्या वेळ आपल्याला ही परतवून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर दुसरी वाफ आणायची आहे। आणखीन 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही जी भाजी आहे शिजलेली आहे, अगदी तयार आहे। तर अगदी 10 मिनिटात होणारी ही मेथीची भाजी खूप खमंग लागते। टिफिनसाठी एक नंबर ऑप्शन आहे। भाकर असो, पोळी असो, गरमागरम वरण भात असो, तोंडी लावण्याकरिता सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। अशाच प्रकारे आपण ढोबळी मिरची किंवा ज्याही भाजी आपण पीठ पेरून करतो याच पद्धतीने तुम्ही करू शकता। झटपट तयार होतात, खायला तितक्याच रुचकर व खमंग लागतात। हिवाळ्यात मेथी खूप छान मिळते, तर या थंडीच्या दिवसांमध्ये नक्की ट्राय करून बघाल। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।